10 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजता कारंजा लाड शहरातील स्टेट बँक रोडवर असलेल्या गुरुश्री आणि जय गजानन ट्रेडर्स या दोन दुकानावर कारंजा पोलिसांनी छापा मारला। कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी स्वतः ही कारवाई केली। सदर कारवाईमध्ये दोनही दुकानांची झडती घेऊन महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला। या छाप्यामधील अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुश्री दुकानदाराचा माल ज्या गोडाऊन मध्ये सापडला ते गोडाऊन जनता बँकेच्या समोरील नगरपालिकेच्या मार्केटमधील एका गाळ्यामध्ये आहे। त्यामुळे इथे यावेळी असा प्रश्न उद्भवतो की कारंजा नगरपालिका आपल्या मालकीच्या मार्केटमधील गाळे हे अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना अवैध माल साठवणुकीसाठी देते का? नगरपालिकेने नगरपालिकेच्या मालमत्तेमध्ये कुठे काय चालू आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। मात्र कारंजा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्याकरिता वेळच नाही, अशी चर्चा यावेळी कारंजा शहरात होत आहे। गुटखा व्यावसायिकांवर झालेल्या या कारवाईमध्ये एकूण 62,900 रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून आरोपी नवीन संजय कोरडे वय 35 वर्ष व जयकिशन अशोक वय 40 वर्ष या दोन्ही आरोपींवर 188, 272, 273, 328 भारतीय दंडविधान सहकलम 59 अन्न व सुरक्षा मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।